गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। प्रभु रामचंद्र महाराज के जय। महारुद्र हनुमान के जय।
जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरम्. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ जगी. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. आजपासून समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होते. वास्तविक आजचा दिवस दुसऱ्या कारणानेही महत्त्वाचा ठरलेला आहे, आणि तो म्हणजे गाणगापूरचे नरसिंह सरस्वती महाराज स्वामी महाराज हे आजच्याच दिवशी माघ प्रतिपदेला अंतर्धान पावलेले आहेत. म्हणजे कर्दळी वनामध्ये त्यांनी गमन केलेलं आहे. फार महत्त्वाचा दिवस आहे, आणि म्हणून आजच्या तिथीला माघ प्रतिपदा असं म्हणतात किंवा गुरु प्रतिपदा असं म्हणतात. गुरूंचं स्मरण केलं गेलं पाहिजे. या भूतलावरती अखंडपणे एकच अवतार असा आहे की तो अखंडपणे भूतलावर क्रियारूपाने, गुणरूपाने, कर्मरूपाने, धर्मरूपाने अखंडपणे प्रगट असतो. आणि तो म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार. कलियुगातले हे दोन प्रधान अवतार, आणि एक त्यातले श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. मग त्या परंपरेमधलं कार्य करणारे जे कोणी असतील ते सगळ्यांना दत्त अवतारी समजलं गेलं. त्यामध्ये भगवान श्रीधर स्वामींचं नाव घेतलं जातं. त्यांची ही तपस्थली आहे. श्रीधर स्वामींची तपस्थली आहे. श्रीधर स्वामींचा जन्म दत्त जयंतीच्या दिवशीच आहे. आणि एका ठिकाणी स्वामी महाराजांनीच विचार व्यक्त केला, काय आज गुरुप्रतिपदा असल्यामुळे आणि माझे प्रत्यक्ष गुरु श्रीधर स्वामी असल्यामुळे त्यांनाही वंदन करून आपण आपल्या विषयाकडे जाऊया. म्हणून मी आपल्या दोन गोष्टी त्यांच्याबद्दलच्या बोलणार आहे. स्वामींच्या बोलण्यामध्ये शैल्यमला असताना स्वामी बोलण्यात आलेल्या होत्या. स्वामींना विचारलं गेलं, आपण कुठे आहात, कोण आहात, आपलं काय आहे स्वरूप. मूळ पीठ दत्तपीठ म्हणून त्यांनी सांगितलं. मग हे का असेल, तर त्याची पार्श्वभूमी अशी त्यांनी सांगितली
की आम्ही म्हणजे तिथे आपल्याला दाखला तुकाराम महाराजांचा पाहता येतो, प्रमाण आहे त्याला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आहोत. असे जे पुण्यात्मे आहेत की ज्यांना परत देहधारणा नाही, ते विदेही आहेत, त्यावेळेला तिथे एक सभा भरली. स्वामींनी सांगितलं, टेंबे स्वामी महाराजांचा अवतार आता संपेल, पुढे कोणत्या जीवाला पाठवायचं कार्य करायला. त्यामध्ये समर्थ रामदास होते. आमचा स्वामींच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ठेवा, ठेवू नका, ऐकू नका, काही मला त्याचं म्हणणं नाही, पण आम्हाला जे लक्षात आलंय ते मी आपल्या पुढे मांडतोय आणि त्यांचं स्मरण. तर समर्थ रामदासांनी सांगितलं, ह्या जीवाला आता पुढील कार्यासाठी पाठवा. आणि म्हणून स्वामी महाराज दत्त संप्रदायाप्रमाणे त्या कुळाला दिलेला भगवान दत्तात्रयांनी आशीर्वाद, हे सगळं लक्षात घेऊन श्रीधर स्वामींचा जन्म झालेला आहे. मग असं म्हणाले, इथे कशासाठी आले? ही अश्वलायन ऋषींची तपस्थली आहे. त्यांचं उपास्य दैवत हनुमंतराय आहे, मारुतीराय आहे. त्यांनी इथे तप केलेलं आहे. समर्थ रामदास इथे येऊन, स्वामी इथे येऊन राहिले. त्यामुळे ही पवित्र पुण्यभूमी आहे. आणि विशेष भाग हा माहिती आहे न माहिती कल्पना नाही मला, पण त्यांचं तप मोडण्यासाठी इंद्राने पूर्व काळामध्ये अप्सराला पाठवलं, उर्वशीला. ते म्हणाले, ते काही करून उपयोग होणार नाही, तू परत जा इंद्राकडे, तुमच्या इथे नको, आमचं तप चाललंय, ते तपस्थली आहे, इथे महात्म्यांची भूमी आहे. ते ऐके ना, तेव्हा ते म्हणाले, मी शेवटी तुला मोडून टाकेन. म्हणून तिला त्यांनी शेवटी मोडलं म्हणजे तिचं नदीत रूपांतर झालं. आणि त्या नदीचं नाव आहे उरमोडी. कारण उर्वशी ही जी नदी वाहते इथून, ती उर्वशीचं रूप आहे. आणि तेव्हापासून स्वर्गस्थ दरवाजा तिचा बंद आहे. हा मागचा इतिहास त्याचा स्वामी महाराजांच्या. पण स्वामी महाराजांकडे पाहताना सगळ्यांनी आपल्या प्रापंचिक भूमिकेमध्ये पाहिलं. आता तरी यापुढे त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा विचार, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आचार जमणं आता कठीणच आहे. कारण टेंबे स्वामी महाराजांनंतरचा विषय तसाचा तसा आचार श्रीधर स्वामींचा होता. आणि हा पूर्व काळातल्या ऋषी मंडळींप्रमाणे आचार होता. सांगण्यासाठी नाही, दाखवण्यासाठी नाही, हे लक्षात घ्यायचंय. आज आम्हाला सगळ्या कायमच्या समस्या असतात. हे कसं होईल, हे काय होईल, हे कोण करेल, असं कोणी करतं का? असं आता कालबाह्य जरी असलं तरी से अनाचरणीय नाहीये. थोडा प्रयत्न करा, भगवंत सहाय्य करतो. भगवंताचं वैशिष्ट्य आहे ते. आणि म्हणून त्यांच्या या स्मृतीला, यांच्या कार्याला आपण अवगाहन करूया. समर्थ स्वामी रामदास स्वामींचं आजच्या या उत्सवातला पहिला दिवस नेमका तोच येतो. बरं, काय झालंय, माझं अजोळच सज्जनकडं आहे. त्यामुळे मला इथे आलं की माझ्या लहानपणी, आणि योगाने भाग्य माझं मी म्हणेन त्याला, की जन्मापासून सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांच्याच कृपेच्या. त्यामुळे
आजचा दिवस म्हणजे स्वामींच्या आठवणींचं एक आंदोलन सुरू असतं मनामध्ये. इथे काय घडलं, तिथे काय घडलं, इथे असं झालंय. लहान होतो एवढं मात्र नक्की आहे. 50 सालचा जन्म आहे, वसुबारसेचा. पण मग त्यामुळे आईला मला ते गाय वासरू म्हणायचंय. आई एकटी दिसली, माझं वासरू कुठे? मी एकटा दिसलो, माझी गाय कुठे गेली रे? म्हणजे असा एक प्रेमाचा ऋणानुबंध. त्यामुळे त्या आठवणी दाटून येतात. तेव्हापासून खरं पोरकं वाटतं. एक माऊली स्वरूपातच होते. आणि मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आगाध निरावार आहे, ह्याची अनुभूती येते. पण आपणही सगळ्यांनी खरंच तादात्म्य व्हावे. नुसतं वरवर नको, दाखवण्यासाठी नको. आपण त्याच्याशी तादात्म्य झालं पाहिजे, तद्रूप झालं पाहिजे. आणि मग चिद्रूपाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही, एवढं लक्षात ठेवूया. आज स्वामींची एवढीच आठवण पुरे. आणि आता आपल्या विषयाकडे जायला लागू. जे आहे ते श्रीधर स्वामींचं आहे, त्यांनाच ते अर्पण आहे. 2018 पासून शेंबेकर बुवा आणि पूजनीय वैकुंठवासी मारुतीबा रामदासी यांनी सूचित केल्याप्रमाणे तुम्ही आहात तोपर्यंत येत जा, पण आलात तर फक्त मनाचे श्लोक बोला. अहो म्हटलं, मनाचे श्लोक पूर्ण कधी व्हायचे? होतील तेव्हा होतील, मला माहिती नाही, पण तेवढंच तुम्ही फक्त इथे सांगायचं. ही त्यांची गुरु आज्ञा समजून त्यांच्या मुखातनं गुरूंनी सांगितलं. म्हणून 2018 पासून आपला हा मनाच्या श्लोकाचा उपक्रम आपल्याला उपलब्ध अवधीमध्ये जो मिळालेला आहे तेवढाच आपण ते करत असतो. तेव्हापासून चिंतन सुरू आहे. आतापर्यंत फक्त 34-33 श्लोक झालेले आहेत. करावा विस्तार तेवढा पुष्कळ आहे, परंतु आपल्याला मर्यादा पडतात. म्हणून मी आपलं त्या दृष्टिकोनातून आधी कल्पना दिली की काय आहे विचार. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी जणू काही फिलॉसॉफी ऑफ माइंड सांगितलेली आहे. अकॅडमिक भूमिकेत बोलायचं झालं तर फिलॉसॉफी ऑफ माइंड आहे. मनाचं वर्तन, आज तो विषय पुढे सायकोलॉजी नावानेही येतोय. काही डॉक्टरांच्या पुढे सुद्धा हा विचार मांडला की समर्थांनी काय म्हटलं हे बघा ना, मग तुमची काय असेल ते ठरवा. सगळे पाश्चात्यांचे सिद्धांत घेण्याची गरज नाहीये. 400 वर्षापूर्वी स्वामी महाराजांनी स्पष्ट कल्पना देऊन ठेवलेल्या आहेत आपल्याला. आणि त्यामुळे त्याच्यात अनेक विषयांचा समावेश आहे. त्यातला विषय चालू आहे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. त्याच्यातला 34वा श्लोक असा आहे, 34वा श्लोक आहे. उपेक्षा कदा राम रूपी, उपेक्षा कदा राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो असेना. श्री भारवाये न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. स्थूल अर्थ पहिल्यांदा बघू. मनुष्याची स्थिती समर्थ व्यक्त करतायत.
मनुष्याची मानसिकता कशी आहे? मनुष्याला विश्वास असा वाटत नाही की भगवंत माझं रक्षण करेल. मनापासून वाटत नाही त्याला की माझं रक्षण परमात्मा करेल म्हणून. फक्त संशय रहित तो होत नाही. तोंडाने बोलेल रक्षण करता परमात्मा, मनातनं नसतो तो. त्याचं कारण आहे संशय रहित होत नाही आणि भगवंत भक्ताचा भार घेत असतो, हे पुराणांनी जरी सांगितलेलं आहे. तेव्हा मना लक्षात घे, भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करून देत नाही. हे या ठिकाणी समर्थ स्पष्टपणे व्यक्त करतात. भक्त अनेक आहेत. भगवंत आपल्या सान्निध्यात आहे हे तो तोंडाने बोलेल, पण मनात त्याचा स्वीकार नसतो. मनाने स्वीकारत नाही. व्यवहारात असं कुठे चालतं का? सगळं देव करेल काय? आपण नको का काही करायला? हे बरोबर आहे, पण मनात खात्री आहे का हे मी केलं की भगवंताचं होणार आहे? आमच्या प्रल्हादाचं होतं का नाही? ते काय उदाहरण नुसतंच बघायचं आहे का? तो होता त्याच्या वेळचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा. मान्य, एकदम मान्य. पण त्याची असलेली निष्ठा आज त्याच्यावर असलेले प्रसंग आमच्यावर आहेत का? त्याच्यावर येणारे प्रसंग आज आमच्यावर आहेत का? या वर्तमानपत्रात बातम्यात काहीतरी 1-2 बातम्या वेगवेगळ्या वेड्यावाकड्या दिसतात. हळतं मन, नाही असं नाही. पण त्या ठिकाणी ही निष्ठा होती का त्याची जी आहे ती निष्ठा तुम्ही निर्माण करा. समर्थांना म्हणायचंय, उपेक्षा कदा रामरूपी असे ना. उपेक्षा कधी करू नका, असं मनात आणू नका. तो आहे, तो मला पाहतोय. आणि यासाठी एक गोष्ट असायला पाहिजे, जीवानी प्रत्येक कर्म करत असताना मला पाहणारा कोणीतरी आहे हे लक्षात ठेवून जर कर्म केलं तर एकही कर्म वाया जाणार नाही, फेल्युअर होणार नाही की लगेच कळेल. आम्हाला आता असे शब्द वापरावे लागतात समजण्यासाठी, आवश्यक नाहीये. वाया जाणार नाही. वाया गेलं कदाचित, सांगतो तेही सांगतो, वाया जाऊ शकतं. वाया गेलं तरी सुद्धा ते त्यावेळेला फलोन्मुक्ता मिळत नाही, पुढच्या पडत्या काळात मिळू शकते. उदाहरण देतो तुम्हाला. अलीकडे अनेकांचा आता दृष्टिकोन भगवत भक्तीकडे गेलाय. कोणी आजारी पडलं, कोणीतरी सांगतं मृत्युंजयाचा मंत्र करा की करतात, पण अनुभव येतो लगेच मनुष्य जातो. वास्तविक एक गोष्ट कोणी बघतच नाही, सांगणारे सांगत नाहीत, ऐकणारे ऐकत नाहीत. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन, हा जो मंत्र आहे तो सांगतो की हे मृत्युंजय देवता, या जीवाला काकडीच्या वेलापासून जसं खुडावं तसं मोकळं कर, आणि आम्ही तो मृत्युंजय मंत्र. गुरुजींना विचारलं मी, म्हणणाऱ्या परंपरेने म्हणतात. अर्थ काय तो बघा ना. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः, हा मृत्युंजय नाही.
आमचं कर्म कसं चुकतंय, आम्ही तिथे प्रार्थना करतोय असं देव सोडवतोय. मग तुम्ही केलेला जप वाया गेला का? नाही. तो तिथे त्या जीवाला उपयोगी वाटला, तुमच्या दृष्टीने नाही, तरी ते फळ पुढच्या जन्मात त्याला योग्य ते मिळत असतं. ही कर्माचा सिद्धांत किंवा कर्म विषय अत्यंत गहन आहे. कर्मानो गहना गती. आणि म्हणून इथे ते म्हणतायत, एक तू लक्षात ठेव, तो आपल्या बरोबर आहे. म्हणून मी तो आपल्या सन्निध आहे हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा म्हटलं तो आपल्या पाठीशी आपल्याला बघतोय. आणि गरुड पुराणाप्रमाणे जर पाहिलं तर तिथे भगवंतांनी नियोजन केले. श्रावक नावाचे एक आपल्याला सतत पहारेकरी मागे असतात. तू काय कर्म करतोस त्याची नोंद करतात आणि चित्रगुप्ताला नेऊन देतात. मग तुमचे हिशोब देह पडल्यावर. म्हणून देव सान्निध्यात आहे हे समजतात समर्थ. तू असं धरू नको, आहे तो त्याप्रमाणे बघ आणि खात्री कर. बहुत आणि अनेक भक्त असले तरी ते काय करतात? प्रापंचिक अडचणी देवा एक देव. गंमतच बघा ना तुम्ही. आपले हात जोडले की काय होतं? मनापासून बघा, हात जोडले आपले की काय आत सुरू असतं? आत, बाहेर नाही. बाहेर प्रदर्शन, पण आत काय असतं? देवा हे दे, देवा ते दे, देवा हे झालं. हे त्याचं सुंदर रूपडं नाही का बघत? आज काय तो ते केलंय. आमच्या गवळणी कशा होत्या? जाता जाता बघायच्या, निमित्त काढायच्या, नंदाच्या वाड्यावर जायच्या. तो काय करतोय? भरलेलं पाणी ओतून द्यायचं, सासूला सांगायचं पाणी संपलंय घेऊन येते. कोणासाठी होतं? केवळ आणि केवळ त्याचं सौंदर्य, त्याचं रूप त्याला पाहण्यासाठी होतं. हे वेड लागलंय का कोणाला? आम्हाला त्याच्याकडे बघतो का आम्ही? कसा आहे आज? प्रभूंनी काय केलं? आज रामचंद्र कसे आहेत? समर्थ कसे माझे दिसत आहेत? मी काही त्यांच्याकडनं घेणार आहे का? मारुतीराया तू काही सांगणारेस का रे? वाटलं असं कधी पाहिलं? आणि म्हणून मारुतीला प्रार्थना आहे, मला तू भक्तीच्या वाटा दाखव. मारुतीराया मला भक्तीच्या वाटा दाखव. तुकाराम महाराज सांगतात. ही वाट शोधलीत का तिथे आपण? मला त्याच्यासारखं मिळावं वाटतं, पण त्यांचे भाव माझ्या अंतरंगात उतरले का? नाही. ते कधी यायचे? आणि ते येण्यासाठी हे साधन आहे. आता प्रश्न कसा येतो? तुम्ही आलायत सगळे, औराट उरकाने आला असाल, 1 दिवस आला, 2 दिवस, काही असू आलात, त्या क्षेत्रात आलात, त्या पुण्यभूमीत आलात. एकाने प्रश्न केला, सर्वत्र परमात्मा आहे ना, मग तुम्हाला गडावरच जाऊन मिळतो, पुण्यात मिळत नाही, मुंबईत मिळत नाही, लातूरला मिळत नाही, आहे ना सगळीकडे. मग इथेच का मिळतो म्हणून जायचंय? इथे संतांच्या रजकणात तो प्रकर्षाने प्रगट झालेला अनुभवता येतो. पण मी तेवढा उत्कट होतोय का? जीव तेवढा उत्कट होतोय का? आणि तो जो उत्कट होत नसाल तर हे केवळ श्रम आहेत. असं करू नये, करायचं नाही आपल्याला. इथे काय कमी आहे, काय जास्त आहे, कोण आहे, काय नाही, असं या त्या मंडळांनी व्यवस्था करायला पाहिजे होती हो. त्याच्यासाठी आलायत का? आम्ही वारकऱ्यांच्या मध्ये म्हणतो अव्यवस्था किंवा गैरसोय ही सोय असते. आता हा चाललाय तो सगळा व्यापार. आम्ही ज्या वार्या पहिल्या पाहिलेल्या आहेत त्या सांगतोय, गैरसोय ही सोय. आता सुखवस्तू पण आलाय सगळीकडे.
त्यामुळे आम्हाला याच्याकडे बघायला सवय नाही हो. मनापासून शांतपणे बसा. श्रीधर कुठे किती शांत आहे, छान आहे. स्वामींच्या समोर बसावं. काही मला सांगणार आहेत का हो? बघा, अंतर्मनात तुम्हाला जागृती झाल्याशिवाय राहणार. स्वामींची तपस्थली आहे ती सुद्धा. एकांताचे व्रत तिथे त्यांनी एकांत काढलेले आहेत 2 वर्ष. मग ती तपस्थलीला आम्ही कसं पाहायला पाहिजे या दृष्टीने बघायचंय. कारण भगवंत पवित्र आहे, दिव्य आहे. साधनात अडचणी येतील, भगवंत दूर करतो, पण आपल्या अडी अडचणीला त्याला हाका मारू नये. मी म्हणतोय खरं, पण सगळ्यांचंच ते होतं की हाका मारली जाते, पण ती कमी कशी होईल मग, असा प्रश्न येईल. मग त्याला एक युक्ती सांगू. सोपी युक्ती आहे. काही करायचं नाही. हात जोडले की आपलं नामस्मरण मनातल्या मनात जोरजोरात घ्यायचं. मनातल्या मनात जे कोणतं नित्याचं नामस्मरण असेल ते जोरजोरात घ्यायचं. का? मागणं संपलं पाहिजे. एक लक्षात ठेवा सूत्र, मागितलं की किंमत संपते, मग मानवात असो नाही तर देवात असो. म्हणून मागायचं नाही. म्हणून सुदामजी म्हणतायत मी मागणार नाही. देव म्हणतोय मी मागितल्याशिवाय देणार नाही. जगावे गळा याचक आणि जगावे गळा धनी, उठभर पोयासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी? सांगा बरं. मागितलं नाही. तो म्हणतो मागितल्याशिवाय देणार नाही. पण आमचा देव हारला, भगवंत हारला, सुदामाने जिंकलं. दिलेलं घेऊन जावं लागलं बरं. दिलेलं घेऊन जावं लागलं. मग इथे मला बघायचंय, भगवंत म्हणजे पवित्र आहे, दिव्य आहे, म्हणून त्याला तसं करू नये. भगवंताचा परिपूर्ण स्वीकार हवाय. सच्चिदानंदाच्या प्रचितीसाठी जीव हा निसंदेह झाला पाहिजे. निसंदेह झाला पाहिजे. ताई दामले म्हणून होत्या, वाईच्या होत्या. आता सांगू नये, सांगायची वेळ आली. त्यांचाच नातू प्रशांत दामले अधिकारी होत्या. ज्ञानेश्वरीचं पुष्कळ चिंतन केलेलं. पण ताई दामल्यांचं वागणं कसं होतं, उदाहरण देतो. प्रापंचिकच आहे, त्याग कशाचाही केला नाही. नंतर शेवटच्या काळामध्ये सगळ्यात निवृत्त कसं राहिले असते असं होते, ते वेगळा भाग आहे. पण एक गोष्ट सांगतो, मुलीचं त्यांच्या मंगळागौर होती. वाईमध्ये अनेक मुलींना सांगितलं. पूर्वीचा काळ होता तो, एकाच दिवशी दोन्ही नव्हतं. व्रत एकदा करायचं आणि लगेच त्याचं उद्यापन करायचं, काय वेळ नाही आम्हाला. मग करताच कशाला. मंगळा गौर आहे ती, लक्षात घ्या. तिचं महत्व आहे प्रापंचिक जीवनामध्ये, त्याचा महत्व आहे. त्याने 4 चौघी मुलींना सांगितलं. मंगळागौरीचा दिवस उजाडला तरी मुलगी येऊ शकली नाही. वाईट नसेल का वाटलं? काही मुली म्हणाल्या, ताई काय करायचं, काकू काय करायचं? काही नाही म्हणा, तुम्ही येत ना, माझ्या मुली आहेत, बसा सगळ्या, बसा, तुम्ही करा. आपल्या मुलींप्रमाणे सगळ्या मुलींचं त्यांनी करून मंगळागौर केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आलीच का बाई, चल अंघोळ कर, सोळं नाहीस, दहीभाताचं नैवेद्य कर, समर्पण कर आणि चल. विचारलं सुद्धा नाही का आलीस का नाही. असेल अडचण, माऊली बघेल, भगवंत बघेल. हा निर्धार होता, निर्धास्तपण. पुढे काय झाली असतील बोलणी नाही मला माहिती नाही, पण मला हा प्रसंग डोळ्यासमोर आहे.
अशा अधिकारी व्यक्ती साधकातनं होतात. कधी होतात? निसंदेह होतात तेव्हा. आज त्यांना सगळ्यांनाच दुःखात लोटायला वेळ लागला असता का? नाही केलं, पण त्यांनी केलं नाही. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हे त्यांनी सांगितलेलं आहे. याचं स्मरण आणि आचरण आपण ठेवायला हवंय. भगवंत कृपाळू आहे, प्रेमळ आहे. पुराणात अनेक उल्लेख आलेत, समर्थ सांगतायत. यात एक वात्सल्य भाव आहे. तथापि जीवाच्या अज्ञानाने आपण भरवसा त्यावर ठेवत नाही. पण गीतेनेच दुसराही विषय सांगितला, संशय आत्मा विनश्यती. तेव्हा संशय ठेवू नका, एवढंच म्हणणं आहे. प्रयत्न करायचे, नाही असं नाही. प्रयत्नाला आपण कमी, कारण समर्थांचा शब्द आहे, यत्न तो देव जाणावा. यशापयशाची इच्छा करू नको. गीता सांगते ते कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. तुला कर्म करायचा अधिकार आहे, फळ मागण्याचा नाही. कारण फळ मिळणं हे फार अनेक परंपरेवर, गोष्टीवर अवलंबून आहे. असं आहे, मनुष्य जेवढी प्रपंचाची काळजी करतो तितकी परमार्थातल्या साधनेची काळजी करत नाही. ती काळजी करायला पाहिजे, साधनेची काळजी करायला पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातनं समर्थ आश्वासन देतात. हे पहा, प्रभू रामचंद्र भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. पण उपेक्षा करत नाही ती माझ्या मनाप्रमाणे नाही. भगवंत मला कुठपर्यंत हवाय? जोपर्यंत तो माझ्या मनाचं होतंय तोपर्यंत. एकदा मनासारखं होऊ देत. काय केलं या देवाने आमचं? येतात ना शब्द का? आपल्याला आपल्या कर्माचीच फळं असतात. हे जेव्हा कळतं तेव्हा येणारं संकट हे कर्माचं आहे, त्यात भगवंत तारू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, बाबा राम तुमची उपेक्षा करून देणार नाही, पण तुम्ही त्याच्या नजरेत आहात का? हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी हा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आता पुढे त्यांनी एक विचार केलेला आहे. असे जो जया अंतरी भाव जैसा, वसे होतया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. श्रीराम समर्थ इथे सांगतायत, हे मनाला सांगतायत, मनुष्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे भगवत भाव दृढ असतो त्याप्रमाणे त्याला भगवंताची अनुभूती येते. भगवंताची अनुभूती कधी येते? आणि पुढे जो भगवंताशी परिपूर्ण अवलंबून असतो त्याचा सांभाळ भगवंत करत असतो. परिपूर्ण अवलंबून असतो त्याचा सांभाळ तो करतो. समर्थ म्हणतायत, अनन्य रक्षिससे चाप पाणी, म्हणजे प्रभू रामचंद्र रक्षण करतात. तसं पाहता भगवंत दासाभिमानी असल्यामुळे भक्ताची कधीही उपेक्षा करून देत नाही. भक्ताची उपेक्षा करून देत नाही. स्वामी महाराजांनी इथे अत्यंत कठोर तप केलेलं आहे बरं का. आणि आधी असं कोणी केलेलं नाही. पुढे करतील याची अजिबात विश्वास वाटत नाही.
काही प्रसंग आला होता गडावरती. आमच्या आजी सांगायच्या म्हणून आम्हाला माहिती. मी की आमचे जन्मच नाही तर आम्ही काय पाहणार त्यावेळेचं. साधन काळ त्यांचा इथे होता 27 ते 30, 1927 ते 30. भाव समाधीत गेले आणि एकदम जिथे हे टाकतात ना शेण, गोमय टाकायचे एका खड्ड्यामध्ये इथे वर कुठे, तिथे भाव समाधीत बसले. काही आठवण नाही, काही नाही, काही नाही. श्रीधर बुवा त्यावेळेला बुवा होते. श्रीधर बुवा कुठे गेले, श्रीधर बुवा कुठे, शोधतायत कुठेही नाही. पुढे कळालं एकांना, श्रीधर इथे या गारेमध्ये अडकलाय, वर्ण शेण पडलंय. रक्षण करता कोण होतं? आजी म्हणाल्या माझे आजोबा होते. आणि आजोबांनी म्हणून सांगितलं, आम्ही गेलो तर ओम ह्याचा ओंकाराचा नाद ऐकायला आला आम्हाला त्यात. म्हणूनच ओळखलं काहीतरी इथे दिसतंय. म्हणून हळूहळू ते सगळं बाजूला काढलं तर स्वामी महाराज दिसले. मग या इथल्या तळ्यावर आणून त्यांना स्नान घातलं सगळ्यांनी. काय असेल अवस्था, कोण सांभाळणार होता? भावरूप किती दृढ होतं हे त्या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळे ते म्हणतायत अशा भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा करून देत नाहीत त्यांची. या श्लोकातून समर्थांनी भगवंताच्या अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते या श्लोकाची आठवण करून दिलेली आहे. सगळं एक आहे. समाज जसा समोर आलेला आहे तशी ती स्तोत्र भगवंतांनी त्यांच्या मुखातनं पुन्हा ती प्रस्थापित केली आहेत हे दिसून येतं. तोच विचार इथे दिला त्यांनी. काय दिलाय? की जो त्याच्या मनात भाव आहे, अनन्य भाव, अनश्चिंतयन्तो मां. अनन्य म्हणजे काय हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आणि म्हणून हा विचार भाव तोच या श्लोकात आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. म्हणून संत एका ठिकाणी सांगतात, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तुम्ही दाखवाल जगाला मी आहे भगवत भक्त, पण तुझ्या इथे जो अंतरीचा भाव तो ओळखणारा हात आहे ना, तो तसाच त्याला प्रत्यंतर देतो. आता घडलेल्या घटनेवर बोलणं वाईट आहे, कारण व्यवहाराच्या भूमिकेवरती बरोबर आहे. हळहळणं वाटणं मध्ये आपली बारामतीची घडलेली घटना हळहळणारी आहे, बरोबर आहे. मागे वळून पाहिलं तर काय झाले, निदान किमान 50 वर्षात कुठे फलोन्मुखता कोणाला कशी मिळेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून सर्वत्र ठिकाणी भगवंताचा सर्वत्र ठिकाणी वासुदेव जगत सर्वम असूनही ते समजलं पाहिजे. तसा अनुभव का येत नाही प्रत्येकाला? देव सर्वत्र आहे. मगाशीच उदाहरण म्हटलं, इथेच आहे का तिथे नाही का, पण सगळ्यांचा भाव एक नसतो. वर्गात विद्यार्थी अनेक आहेत, शिकवणारे शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवत आहेत, पण सगळेच पहिले येतात का? नाही. का? जो समजून घेणारा आहे तो सगळे सारखे नाहीत ना, ते त्यांच्या पातळीप्रमाणे घेतात, त्यांना तसा अनुभव येतो. एखाद्याला एखादे शिक्षक मारकुटे वाटतात, एखाद्याला ते शिक्षक कृपाळू वाटतात. काय छान समजून देतात हे सर मला.
आलं? अरे आपलातला दोष, माझे मज कळो येते अवगुण, हे जोपर्यंत होत नाही, नाथ महाराज म्हणतात, तोपर्यंत तुमची प्रगती नाही. जीवाची प्रगती नाही तोपर्यंत. आणि म्हणून सर्वांना तो अनुभव येत नाही, कारण सर्वगत परमात्मा असला तरी सर्व जीवाचा भाव सारखा नसतो. हे सगळं परमात्म्याचं प्रगटीकरण कशावर अवलंबून आहे? त्याच्या भावावर अवलंबून आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भावबळे आकळे, भावाशिवाय नाही समजणार कोणाला, भावाशिवाय नाही समजणार. आणि म्हणून आपल्याला जर बघायचं झालं तर हे आहे, म्हणजे कसं आहे, भगवंताचं प्रगटीकरण हे मनुष्याच्या साधकाच्या अनन्यतेवर अवलंबून आहे. ईश्वराच्या प्रेरणेनुसार भगवंताचं जीवन चाललं पाहिजे, त्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे. मी माझ्या याने नाही जाऊन उपयोग. आणि म्हणून भक्ताला जणू भगवंत कवच एक देतायत. कोणतं कवच दिलंय ते गीतेत त्यांनी स्पष्ट केलंय, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जो जशी माझी भक्ती करतो, भजन करतो, त्याप्रमाणे मी त्याला अनुभूती देतो. आता इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर माझ्यात शुद्धपणा यायला नको का? हे बघा, सूत्र आहे, व्यावहारिक आहे. एक शुद्ध एक अशुद्ध असून चालत नाही. शुद्धाला शुद्ध मिळालं तरच ते सगळं शुद्ध होतं. अशुद्धीला शुद्धी मिळाली तर लगेच ती होणार नाही. म्हणून शुद्ध कसं होणार याचा अनुभव, याचा विचार साधकांनी करायचा. आणि म्हणून समर्थ सांगतायत की अरे बाबा, हे लक्षात ठेव तू. आणि यासाठी व्यवहारात जसं एक उदाहरण आहे, वीज सक्षम असेल, इलेक्ट्रिसिटी आहे, सक्षम आहे, पण वायरमध्ये दोष असेल तर ती काय करणार आहे? आम्ही वायर आहोत, ते पचवण्याची ताकद नाही ना. ते कधी यायचे? आणि त्याचं जी येण्यासाठी जे करायला पाहिजे त्याचं नाव साधन. आणि समर्थ सांगतायत तेच. आता भावात सांगतायत, ते भावरूपाने सांगतायत. आता परत प्रश्न, भाव म्हणजे काय? आम्ही ना शंकासूर असतो, भस्मासूर नाही म्हणत, शंकासूर. भाव याचा अर्थ उर्मी. उर्मी म्हणजे काय? अंतर्मनामध्ये मन, बुद्धी, चित्त, डोळे आणि कान, तिथून आत्म सुद्धा स्पंद बाहेर पडत असतात. एक तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तर बघा, इथं गेल्यानंतर तुम्ही रूमवर बसा, श्रीधर कुटीत बसा, इथे बसा, एखादं दृश्य तुम्हाला आठवायचं आहे तर ते सुस्पष्ट कधी दिसतं? डोळे उघडून का डोळे बंद करून? डोळे बंद करून. डोळे बंद करून म्हणजे अंतर मन, डोळे उघडे तरच ते दिसतात. मग त्या परमात्म्याला जाणायचं तर अंतर्मन नको का उघडं ठेवायला? म्हणून भगवंत म्हणतात गीतेत 3ऱ्या अध्यायात, इंद्रिय मिथ्याचार, इंद्रिय संयमन मिथ्याचार. का म्हटलं? तुम्ही फक्त बाहेरच्या इंद्रियांवर संयम कराल, काही बिघडत नाही, चांगली गोष्ट आहे. पण अंतरिंद्रिय, मी जिभेने खात नाही आहे पण खातोय आठवणीने, काय झालं?
उपयोग नाही. म्हणून आत्मसंयम अध्यायामध्ये 6व्या अध्यायात भगवंत सांगतायत, चल 4थ्या अध्यायात ते सांगतायत दोन्ही पाहिजेल आहे. आत्मसंयम म्हणजे अंतरिंद्रिय आणि बहिरिंद्रिय संयमित करा, तर तुम्ही त्या ठिकाणी परमात्मा शुद्धीकरणाची अंतःकरण शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. आणि त्याला पाहायला उदाहरण तुम्हाला मी दिलं बघा. मग आपल्याला आठवणी कशा येतात, मग ताज्या कुठल्या वाटतात, ज्या आमच्या अंतःकरणावर मुरलेल्या आहेत. आणि त्या मुरायला कशा पाहिजे, कधी चव देऊ का तोंडावरती, ओठावरती? जिलबी पाकात कशी बुडली पाहिजे, अंतर्बाह्य पाक झाला तर ती जिलबी कशी लागते, स्वाद आहे, रंग आहे, मधुर आहे. मग आमचं नाम नको का मुरायला? जाता जाता येता येता आता ती काय बटन आहेत म्हणे, काय उपयोग आहे? कधी मुरायचं कधी? जाता जाता विंडो शॉपिंग नाही आहे. थोडा वेळ दिला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. माळेवर जप करायचा नाही, आता उलट सांगतो. नुसताच माळा दिसतात आणि त्या ओढतायत, पळतय नाम, ते वर 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 वर. मूर्तय कुठे आहात? करमालेची सवय ठेवा. कुठेही असा, कोणाला दिसण्याचं कारण नाही, कोणी बोलणार, अदृश्य शक्ती त्यालाही प्रतिकार करत असते तुमच्या साधनेला. म्हणून दर्शन करू नका, प्रदर्शन करायचं नाहीये आपल्याला. करमाला ठेवावी. करमाला माहितीये काय? अरे काय रे बाबा, इतके वर्ष करताय ना साधना, हा हात आपला, ही पेर आहेत, 12 पेर आहेत ही सगळ्याची. इथून सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाम घ्या त्याच्यावर बसल्या बसल्या, काही करायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, आणि अमोज करायचा. मोजून जेवता का? सकाळ झाली की दुपार, दुपार झाली जेवण, जेवण झालं की दुपार, संध्याकाळ की परत रात्र. मग साधनेला तेवढं मोजमाप का? म्हणून पतंजली योगसूत्र म्हणतं की तुमच्या श्वासागणितच नाम झालं पाहिजे. श्वास किती आहे? 21,600. तेवढा आता तेवढा करतो करते, बाकी मी मोकळी विचार करायला नाही. श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. माऊली 18व्या अध्यायात सांगताय, आमच्या श्वासागणित भगवंताचं नाव आमच्या मुखामधनं, आमच्या ह्याच्यातनं मुरलं गेलं पाहिजे प्रत्येक क्षण. होईल का? होतो की नाही तो अनुभव बघा. पुढल्या वर्षी असलो तर मला सांगा. त्याप्रमाणे ते आहे. आणि म्हणून विजेची क्षमता कशी आहे, जसा भाव असेल तसा अनुभूती लवकर येते, हा विचार त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पुढे समर्थ सांगतायत, सदा सर्वदा देव सान्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. श्रीराम हे त्याचं जे आहे त्याचं आता त्यांनी अधिक स्पष्ट केलं. अरे मना घाबरू नकोस रे, भगवंत ईश्वर सदैव आपल्या जवळच असतो. सदा सर्वदा देव सान्निध्य आहे. देव सान्निध्यात आहे. अरे घाबरतोयस काय? तस तो कृपाळू आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो करतो काय? आपल्या धैर्याची कसोटी पाहत असतो.
किती टिकताय, किती बघताय, आणि भगवंत कधीपर्यंत देतो माहितीये ना, माहितीये का? तुम्ही तुटेपर्यंत. तुटेल वाटलं की तो थांबवतो. म्हणून तो म्हणतायत समर्थ, तो कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अरे पण दुसरेही आहे, असं तर करायला लागलं की समर्थ म्हणतायत भगवंत सुखानंद आनंद कैवल्य दानी. तो सुखानंद देतो, कैवल्य म्हणजे मोक्ष देतो, आणि दान देणारा तोच आहे, असा हा दासाभिमानी परमात्मा आहे. दासाची उपेक्षा करून देत नाही. भक्ताची फजिती होऊन देत नाही तो कधी कोणाचे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, याचं कारण आहे सगळं सांगायचं. माणसाचं जीवन अत्यंत गुंतागुंतीचं आहे. एकाला एक चांगलं असेल तर तेच दुसऱ्याला दुसरं वाईट असतं. काय करावं याला? गुंतागुंतीचं असतं. प्रपंचात सदैव सुखदुःखाच्या लाटा या सतत आदळत असतात. तुम्ही मानू नका, स्वीकारू नका, पण त्यांचं हिंदोळे चालू असतात. यासाठी धीराने तोंड देण्यासाठी समर्थ सुचवत आहेत की बाबा रे, मना तू दृढ हो, घट्ट हो जरा. कुठल्या विश्वासाने? भगवंत माझ्या सान्निध्यात आहे, तो पाहतोय सगळं. आणि एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, मला कोणीतरी पाहणार आहे म्हटलं की माझ्या हातनं कधीही कोणतीही वाईट गोष्ट होऊ शकतच नाही. म्हणून देव भगवंत गीतेत सांगतात बुद्धियोगम ददाम्यहम, आणि एकीकडे सांगतात बुद्धी कर्मानुसारणी. कर्म तुम्हाला करायला प्राप्त पडतं, प्रारब्ध कर्म येते, ते भोगायला लावतं. म्हणून काही वेळेला प्रसंगात जीवनात येतं, माझ्या मनात नव्हतं पण कसं केलं गेलं कोणाच ठाऊक, आता भोगायची वेळ आली. होतं की नाही? सगळे सिनियर सिटीजन आहात, सगळ्यांना एक कुठेतरी अनुभव आला असेल ना. ते बुद्धी आमची ही बुद्धी कर्मानुसारिणी, ही बुद्धी कर्मानुसार. पण तिथे सावध काय असतो तो, हे मी करायला नको, ती भगवंताची दृष्टी असते. मग भगवंत काय करतो, अशा दृढ भक्ताला त्याच्या हातनं काही घडत असेल ना, घडून देत नाही, निमित्त करतो, तिथून त्याला लांब करतो. नाही, अपघात आहे, जास्त होणार आहे, चटकन त्याला त्याच्यातनं बाहेर काढतो. कुठेतरी खर्चट्ट थोडंसंच लागतं का? सुपनेकर होते ना आपले सातारमधले, एक वर्ष आपली सदनमध्ये प्रवचन, मी आणि ते सातारा ह्याला पुण्याला निघालो होतो, बरोबर होते. हां, तर ते मला म्हणाले चल आता गाडीत जागा नाही, चला म्हणाले बुवा आपण उभं राहून. म्हटलं मी नाही उभं राहत नाही, आता येताना आलोय, आता नाही मी येत, त्यांना माहिती आहेत म्हणून सांगतोय. आणि ते बसले गेले की पुढचे मिरजेची गाडी आलो, त्या गाडीने मी गेलो, आणि पुढे गलका की आपला तीच गाडी खाली घाटात. काय करणार? ऐकलं असतं, एकाचं नशीब सगळ्या झोपाळ्यावर असतो. आपण 4 जण झोपाळ्यावर होत, 1 जण झोका घेतो, पण एकाच्या मनात आलं थांबायचं आणि त्यांनी मध्येच पाय दाबले की 4 तुमच्या मनात असो नसो, त्याच्या गतीमुळे तुमची अधोगती. हे कोणाच्यामुळे होईल काही सांगता येत नाही. याही दृष्टीतनं परवाची घटना पाहता येते. एकाच असेल जबरदस्त, कोणाचं तरी, पण सगळ्यांना कारणीभूत ठरलं. आणि म्हणून ते म्हणतायत की बाबा रे, तू लक्षात ठेव, हे त्याच्याने आत्मबल वाढवायला पाहिजे, धारिष्ट तुझ्याजवळ असायला पाहिजे. साधक जीवनामध्ये साधना करता करता काम क्रोधादी उपाधी आहे, अहंता आहे, ममता आहे,
ह्याचा पगडा खूप असतो. साधनेत यश येत नाही म्हटलं की साधक हा खचून जातो. म्हणून त्याला समर्थ धीरांनी सांगतायत, हे बाबा, तो आहे त्याच्या निष्ठा ठेव, अल्पधारिष्ठ पाहिजे. तुझ्या धैर्याची सुद्धा कसोटी असते. पण मनाचा एक गुणधर्म आहे, दृश्यावर आसक्त होणं. दृश्यावरच आसक्त व्हायचं. त्यांनी काही धीर सुटून जातो आणि मग मात्र तो त्या ठिकाणी त्याचं सगळं आयुष्य संपल्याची भावना होते. समर्थ त्यासाठी सांगतायत, काळजी करू नकोस रे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. तो पाहतोय. बरं, हे तरी का? तर परमात्मा सुख देणारा आहे. त्याचं रूप समर्थ म्हणतात सुखानंद आनंद कैवल्य दाने. आता हे एकच शब्द 4 वेळा का? तसं नाही आहे. सुखानंदाचा अर्थ आहे शाश्वत सुख. आनंदामध्ये सच्चिदानंद, तो तिथं घेतलाय. आणि शेवटी दिलाय कैवल्य दानी, मोक्ष देणारा तोच आहे. मोक्ष देणारा तो आहे. स्वामींचं सगळ्यात आवडतं उपनिषद कोणतं असं सगळंच होतं. म्हणजे मी काही म्हणू शकत नाही, मी लहान आहे त्याच्या पुढे बोलायला. पण त्यांचं एक जे लक्षात आलेलं आहे ते असं आहे, कैवल्य उपनिषद. अतिशय आवडीचं. अनेक वेळेला त्यांनी त्याच्यातले दाखले दिले, तर त्यात त्यांनी सुखानंदाचा अर्थ शाश्वत सुख सांगितलेलं आहे. हे सगळं पाहिल्याशिवाय आम्हालाही उलगडे होत नाही. आम्हाला म्हणजे आपल्या जीवाला उलगडे होत नाही. एकतर्फी एका दृष्टीतनं पाहायचं नसतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तो रक्षण करताय आणि तो त्याप्रमाणे देतो. मना हा भगवंत कसा आहे, तर देणारा फक्त तो आहे, कैवल्याचं दान. कैवल्य फक्त रामप्रभू देऊ शकतात. आनंद देतात, हा दृढ विश्वास तू ठेव, तू श्रद्धा ठेव रे, हे त्या ठिकाणी सांगणं आहे. त्याचा तो कसा आहे, तर दासाभिमानी आहे. तो भक्ताची कधीही उपेक्षा करून देत नाही. पण त्याचा मी भक्त, त्याचा मी दास होण्याची पात्रता नको का हो? मी त्याचा भक्त. एक लक्षात ठेवा, भगवंताचे एक नातं कसं असतं ते सांगतो मी. आपण व्यवहारातलं नातं पहिलं बघू. आपण कोणाकडे एकमेकाकडे जातात येतात लोक, पण एखाद्याने जर प्रतिसाद दिला नाही, तुम्ही भेटल्याचा आनंद व्यक्त केला नाही, परत जाल का? परत जावंसं वाटेल का? साधी साधी गोष्ट आहे की नाही, अगदी साधा सरळ व्यवहार आहे. तेच भगवंताचं आहे. त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आपल्याला परत जावंसं वाटेल का? पण आपलं मन मागण्यात गुंतलेलं. साध्यातली साधी गोष्ट, बुद्धी दे रे रघुनाथा, हे बघा, ते सुद्धा मागू नका. आता आपण सिनियर सिटीजन आहोत, ते लहान मुलांना बरं आहे. पण निदान आता जैशी स्थिती आहे तैसा परी मी राहे, कौतुक ते पाहे संचिताचे. भगवंता, तसं राहण्याची मला धारिष्ट दे रे. ते सुद्धा म्हणायचं नाही, मनाने खुणगाठ पक्की करायची आहे. जैशी स्थिती आहे तैसा परी मी राहे, कौतुक ते पाहे संचिताचे. बघा काय आनंद आहे. अरे, माझ्या कर्माची फळ आहेत, असू दे, चल संपव आता. ते धारिष्ट दे, तुझ्यातनच संपू दे. तुला जे करायचंय ते दे. तू ठेवशील तसा राहील. मग आपण कसं बनावं? बिनबुडाच्या भावलीसारखं उचललं कुठेही फेकावं, बसतं राहता आलं पाहिजे साधकाला.
उचल फेक कसे. पण साधक बसता पाहिजे तो दासाभिमान. समजलं? तो दासाभिमानी आहे. आणि म्हणून भक्त परमात्मा सगुण आणि निर्गुण भक्ताच्या भावाप्रमाणे बनत असतो. म्हणून एखादं काम आपलं न होणारे एखाद्यामुळे होतं, पण मनुष्य काय म्हणतो, काय रे देवासारखा भेटला, माझं काम झालं. पण देव का वाटत नाही? हो, देव का वाटत नाही? इथे आमची अडचण आहे. कारण आम्ही सगळ्यातला परमात्मा पाहत नाही, पाहू शकत नाही, म्हणून ते होतं. आणि यासाठी तो सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, व्यापून आहे. म्हणून भक्ताला, उपासकाला तो निरातिशय आनंद स्वरूप समजलं पाहिजे. मूलतः तो कसा आहे तर सुखानंद आहे, शाश्वत सुख देणार आहे. त्या भक्ताला आनंद देत असतो, पण भक्त त्याला येणाऱ्या संकटाला भगवंत देतो म्हणतो. वास्तविक भगवंत त्याची परीक्षा पाहत असतो. यासाठी काय आहे? धैर्य, धृती, निष्ठा, तितिक्षा हे पारमार्थिक गुण आले पाहिजेल तर धैर्य टिकतं. आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत नितांत याची गरज आहे. म्हणून प्रत्येक आपत्तीमधला क्षण नवा एक वस्तुपाठ असतो, हे लक्षात ठेवायचे. मनाची प्रसन्नता, विवेकशक्ती वर्धुष्ण करायची आहे, तेव्हा आनंद होतो, मनशांती राहते आणि दृढ श्रद्धेचं फळ मिळू शकतं. म्हणून समर्थ म्हणतायत की या ठिकाणी सुखानंद आनंद कैवल्य दाने. आणि त्याच्या दृष्टीने आपण आपली वाटचाल करायची आहे, बघायचं आहे. आता बाकीचा विषय उद्या. पालखी आली आहे तिकडे. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती सुखा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि ज्ञानदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र महाराज के जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. Da da da.